बाबा बाबा उठा, मी आले बाबा. बाबा उठा, मी आले बाबा. मनवा, मनवा प्लीज शांत हो. माझ्यामुळे होतंय. मनवा अगं असं नको बोलूस. तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये काकांना. माझ्यामुळे झालं. मी बाबाला खूप त्रास झाला, त्याने माझं टेन्शन घेतलं. मनवा अगं सांभाळ स्वतःला. बाबा उठा ना प्लीज. बाबा बाबा प्रॉमिस मी परत असं नाही होणार. प्लीज उठा बाबा, प्लीज उठा. मनवा अगं प्लीज शांत हो. अशी खचून जाऊ नकोस. काकांना जर कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. बाबांना काय झालं तर मी कधीच स्वतःला नाही माफ करू शकणार. अगं काकांना काही होणार नाहीये. आपण लवकरच त्यांना परत घरी घेऊन जाऊ. बाबा 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 उठा ना. बघा मी आले बाबा. बाबा उठा ना. मनवा, मनवा इकडे बघ. आजपर्यंत काकांना किती काही झालं तरी धीर सोडला नाहीये. ते देशासाठी कायम लढलेत आणि जिंकलेत. ही लढाई सुद्धा ते जिंकतील. मला नाही हार बघू. मनवा अगं काका लवकरच ठीक होतील. तू धीर सोडलास तर काकूंकडे कोण बघणार आहे? त्या पण खूप खचून गेल्या. हे बघ आता तूच एकमेव सपोर्ट आहे सगळ्यांचा. तूच जर अशी रडायला लागलीस तर काकूंना किती वाईट वाटेल याचा विचार कर. प्लीज रडणं थांबव मनवा. मनू मनवा, मनवा असं धीर सोडून नाही चालणार आपल्याला. तू प्लीज शांत हो. रडू नकोस. रिपोर्ट आले बाबांचे? हो, काय म्हणाले डॉक्टर? सिव्हिअर अटॅक येऊन गेलाय काकांना. काकांची बायपास सर्जरी करायला लागणार आहे. काय? हो, डॉक्टरांनी ताबडतोब सगळी व्यवस्था करायला सांगितली. अर्जंटली ऑपरेशन करायचंय? हो, कारण ऑपरेशन शिवाय काहीच पर्याय नाहीये. मनवा, मनवा अगं तू शांत हो. तू रडू नकोस ना. तू प्लीज शांत हो मनवा. मनवा, खूप काळजी वाटते बाबाची. अगं मनवा काकांना काहीच होणार नाही आणि ऑपरेशन सुद्धा नीट होईल. पण तू प्लीज खचून जाऊ नकोस. काहीच सुचत नाही सुखी. मनवा सांभाळ स्वतःला. प्लीज रडू नकोस मनवा. प्लीज शांत हो. हे पायाला काय लागलंय तुझ्या? काच लागली. खूप लागलंय का? नाही,
राजवीरने पट्टी बांधली. जखम अजून भरली नसेल, काळजी घे. आई आणि नितीश जेवले? नाही ना, मी खूप आग्रह केला त्यांना, पण त्यांनी काहीच खाल्लं नाहीये. असं कसं चालेल सखी? उपाशी राहून कसं चालणार आहे? मी पण खूप समजावलं, पण नाहीच ऐकत येते. तू प्लीज पुन्हा एकदा बोल ना त्यांच्याशी. ते नाही ऐकणार माझं. तूच बोलून बघ ना त्यांच्याशी. एक्सक्यूज मी, तुमच्याशी बोलायचं होतं जरा. तुम्ही तुमच्या फॉर्मॅलिटीज ताबडतोब पूर्ण करा. यांची तब्येत कशी आहे? धोका अजून टळलेला नाही. मी डॉक्टरांना भेटू शकतो का? डॉक्टरांनीच तुम्हाला विचारायला सांगितलंय. काय? उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत पेशंटचं ऑपरेशन करावं लागेल. ओके, मी बोलतो डॉक्टरांशी. पण जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर ऑपरेशन होऊ शकणार नाही. हो, असं काय म्हणताय? ऑपरेशन तर करावंच लागणार ना. सर, पण पैशांची फॉर्मॅलिटी झाल्याशिवाय ऑपरेशन नाही होऊ शकत. ओके, मला थोडा वेळ द्या, मी करतो मॅनेज. आपल्याकडे वेळ कमी आहे. बरं, तुम्ही ऑपरेशनची तयारी करायला घ्या, मी करतो मॅनेज. सर, पण आपल्या हॉस्पिटलचे काही नियम आहेत. तुम्ही पैसे भरले नाहीत तर ऑपरेशन नाही होऊ शकणार. असं कसं म्हणताय तुम्ही? पेशंटच्या जीवापेक्षा पैसे जास्त महत्वाचे आहेत का? मॅडम, तुम्ही रागावू नका, पण मी सांगितलं ना, हॉस्पिटलचे काही नियम आहेत. हा, मला माहिती नियम आहेत, पण ते पेशंटच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? एक मिनिट. माफ करा मॅडम, काही लोकांना हल्ली कर्तव्य आणि जबाबदारी कळत नाही. सर, तुम्ही लवकर सांगा केव्हा पैसे भरणार आहेत ते. मी करतो लवकरात लवकर मॅनेज. तुम्ही प्लीज डॉक्टरांना सांगून ऑपरेशनची तयारी करायला घ्या प्लीज. ओके, मी बोलते डॉक्टरांशी. मी आलोच. सखी जरा ये. मनू, तू नको त्याचं बोलणं मनावर घेऊस प्लीज. तुला माहिती ना, तो खूप चिडतो आणि चिडल्यावर काही वाटेल ते बोलतो. मनू प्लीज, तू ठरवलंयस का की आमच्याशी बोलायचंच नाही? मनू, मनू पायाला काय झालं बाळा? पायाला मनू 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 पायाला काय झालं सांग ना राजा. खूप दुखतंय का ग? काकू, मी बोलते तिच्याशी. मनवा, मनवा काय चालू आहे तुझं? तू काकूंशी बोलत का नाहीये? अगं, काकूंची अवस्था बघ काय झाली. का वागतेस तू असं? मनवा, काकू तुझी विचारपूस करताय तरी तू त्यांच्याशी बोल. प्लीज, मी नाही बोलू शकत माझ्या घरच्यांशी. अगं पण का? प्लीज जास्त काही विचारू नको. मी माझ्या घरच्यांशी नाही बोलू शकत. बस, सॉरी. मी सांगितलं तसंच वागताय तुम्ही.
घरच्यांशी न बोलण्याचं वचन पाळत आहे. मला हेच अपेक्षित होतं. एक मिनिट इकडे. बोला ना साहेब, काही हवंय का तुम्हाला? एक काम करशील माझं? पैसे मिळतील कामाचे. साहेब तुम्ही फक्त काम सांगून बघा, काम झालंच म्हणून समजा. सांगतो मी, पूर्ण केलं तर जास्त किंमत दे. साहेब तुमचं काम होऊन जाईल, फक्त काम सांगा. काम पूर्ण केलं तर इथे काम करायची गरज नाही पडणार. हो साहेब, तुमचं काम 100% झालंच म्हणून समजा. धन्यवाद. हं. हे बघा. हं. एक मिनिट. हे घे. का? कशासाठी? किती पैसे झालेत ते बघ आणि बिल पे कर. नाही, मी असं नाही करू शकत. का? अगं नितीश करतोय ना मॅनेज. सखी, त्याचा प्रॉब्लेम मला समजतोय म्हणून मी तुला सांगते, प्लीज बिल पे कर. म्हणवा नितीशला नाही आवडणार हे. सखी, आता कोणाला काय आवडतंय काय आवडत नाहीये हा सगळा विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. बाबांचं ऑपरेशन लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, कळतंय का तुला? अगं त्याने आधीच सांगितलंय तुझी मदत नकोय म्हणून. सखी, ते माझेही बाबा आहेत, मला काळजी वाटते त्यांची आणि मी कुठलीही मदत नाही करत आहे. माझं कर्तव्य आहे ते पार पाडते. अगं तो चिडेल माझ्यावर. सखी, मी समजावीन त्याला. तू त्याच्याशी न बोलता कशी समजावणार आहेस? का वागतेस तू असं? असं काय कारण आहे? निदान मला तरी सांग. प्लीज आपण नको ना बोलूया या विषयात. तू जाऊन बिल पे करून ये, जा बरं. म्हणवा तू ऐक एकदा माझं. तू नाही जाणारस का? दे इथे, मी पे करते. नाही नको, जाते मी. थांबा. होईल ना सगळं नीट? हॅलो, घरी कधी येत आहे? आताच बाबांना ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेलेत. मग मला थांबायचं आहे इकडे. ठीक आहे. गुड मॉर्निंग माई. गुड मॉर्निंग.
कशी आहे मनवा आता? पाय बरं आहे का तिचं? बरं आहे. अरे झोपले का अजून ती? नाही त्या घरी नाही येत नाही. घरात नाहीये? अरे पण गेली कुठे सकाळी सकाळी? काल रात्रीच गेल्या त्या त्यांच्या वडिलांना भेटायला. अरे अशी अचानक कशी गेली बाबांना भेटायला? मला काहीच बोलली नाही ती. त्यांच्या वडिलांना ऍडमिट केलंय हॉस्पिटलमध्ये. अरे देवा, अरे पण काय झालं असं अचानक? हार्ट अटॅक आला होता. बापरे, पण असं कसं झालं अचानक? सगळं अचानकच घडलं नाही. अरे केव्हा घडलं हे सगळं? तू का नाही सांगितलंस मला? अरे पण तू तिच्या बरोबर जायला नको का? जाऊन आलो मी. पण तिथेच थांबायचंच ना. तिला तुझ्या आधाराची गरज आहे. त्यांच्या घरचे आहेत नाही त्यांच्यासोबत. तरी तुझा आधार वाटला असता. नाही बरोबर आहे माई, पण मला खरंच शक्य नव्हतं. मी समजावलं तसं त्यांना. मनभावरची संकट काही संपत नाही. तिच्या पायाचं दुखणं अजून बरं झालं नाही आणि बाबा हॉस्पिटलमध्ये. कसं सांभाळणार आहे ती सगळं? तू नको काळजी करू माई, सगळं ठीक होईल. नको जास्त विचार करू. तिचा काही फोन आला होता का? नाही. मग तू बघ ना फोन करू. आपण भेटायला जाऊया. नाही माई, तिकडे गर्दी नको उगाच. बरं ठीक आहे, तिचा फोन आला तर कळव मला. सांगतो मी तुला. माई मला कॉफी देशील प्लीज? हो आणते. मी तुझ्याकडे कधीच काही नाही रे मागितलं देवा, पण कधीही कुणाला न दुखावणारी व्यक्ती आज आज मृत्यूच्या दारात उभी आहे. इतका का कठोर झालास तू? काय चुकलं यांचं? यांना लढायची ताकद दे, शक्ती दे आणि लवकरात लवकर बरं कर देवा. आईने काही खाल्लं नाहीये ना? नाही, मी पण तोच विचार करत होते. तू एक काम कर, आईला घेऊन जा आणि तुम्ही दोघी पण काहीतरी खाऊन या. नको म्हणवा, तू जाऊन ये काकूंसोबत बाहेर. मी थांबते इथे. नाही, मी कुठेही नाही जाणार आहे. मी आता इथे थांबणं गरजेचं आहे. अगं तू प्लीज जाऊन ये सखी, प्लीज. ठीक आहे. काकू, काय झालं? काय नाही. ऐक ना, मनूने काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीये. तिला खायला घेऊन जा ना. काकू, खरं तर मनवानेच मला इकडे पाठवलंय. काकू, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. तिला खूप काळजी वाटते तुमची. मला खरंच काही नकोय. तुम्ही खाऊन घ्या ना. दोघींना किती काळजी आहे एकमेकींची, किती जीव आहे एकमेकींवर. मनवा, बोल ना काकूंशी. काय झालं सखे? काकू, तुम्हीच जा ना तिच्यासोबत. तुम्ही दोघीही जाऊन या. मी आणि नितीश थांबतो इथे. नाही नको, मी इथून नाही हलणार. काकू, मनवाने सकाळी चहा पण घेतला नाहीये. ऐक ना, मी खरंच तुला सांगते, तुम्ही जाऊन या ना दोघी. मी इथून नाही हलणार. अगं, अजून धोका नाही टळलाय. हो काकू, पण तुम्ही असं स्वतःचे हाल नका ना करून घेऊ. नाही सखी, मी नाही जाणार कुठे. काकू, प्लीज चला ना, थोडंसं खाऊन घ्या. तू नको ना ग मला आग्रह करूस. जोपर्यंत ऑपरेशन नीट होत नाही तोपर्यंत मला नाही काही सुचणार ग. ठीक आहे, मी बसते मनवासोबत. मनूला घेऊन जा ना ग खायला. तुझं ऐकेल ती. बरं.
तिला घेऊन का नाही गेलीस? नाही म्हणाला काकू. तू का ऐकलंस तिचं? कळत कसं नाही, त्रास होईल ना तिला. अगं म्हणून तुला का नाही समजत आहे? त्यांना अन्न कसं जाणार आहे? की मला काळजी वाटते तिची. मग तूच का नाही जाऊन समजावत? मला नाही जमत. काकूनी तुलाच बाहेर घेऊन जायला सांगितलंय. त्यांना पण तुझी खूप काळजी वाटते. मी कुठेही जाणार नाहीये जोपर्यंत बाबांचं ऑपरेशन व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत माझ्या जीवात जीव नाही येणार. काकू पण हेच म्हणाला. आई पैसे कोणी भरले? मला नाही माहित. नितीश, सखी, कोणी जमा केले पैसे? काय विचारतोय मी सखी? कोणी भरले पैसे?